जामीन फेटाळताच प्रशांत कोरटकर गायब झालाय। अटक करायला गेलेले नागपूर पोलीस रिकाम्या हातीस परत आलेले आहेत। पोलीस प्रशांत कोरटकर याच्या घरी पोहोचले, पण प्रशांत कोरटकर घरी नाहीये। कोल्हापूर पोलिसांचं पथक मध्यरात्रीस नागपूरला रवाना होणार आहे अशी माहिती मिळते। प्रशांत कोरटकर प्रकरणामध्ये कोर्टानं जामीन नामंजूर केला आणि त्यानंतर आता पोलीस कोरटकर याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले, मात्र कोरटकर घरी नाहीये। कोरटकर घरातनं गायब आहे। त्यामुळे अटक करायला गेलेले नागपूर पोलीस आता रिकाम्या हातीस परत आलेले आहेत। शेखर पाटील सध्या फोनवरनं आपल्या सोबत आहेत। शेखर, अटक करण्यासाठी नागपूरचे पोलीस गेले खरे, मात्र त्यांना रिकाम्या हातीस परत यावं लागलेलं आहे। शेखर गुरु, बरोबर आहे। आज जामीन अर्जावरती सुनावणी झाली आणि सुनावणी खरं तर निकाल जो आहे तो राखून ठेवला होता न्यायालयानं आणि आज त्यांचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे। त्यांना जामीन नामंजूर झालेला आहे। त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल अशी बातमी जेव्हा समोर आली, त्यानंतर कोरटकर जो आहे तो घरातून गायब आहे अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। नागपूरचं काही पोलीस पथक जे आहे ते त्यांच्या घरी पोहोचलं होतं, मात्र त्यांना रिकाम्या हातानं परत यावं लागलेलं आहे। कोल्हापूर पोलिसांचं पथक देखील आज जे आहे ते मध्यरात्री नागपूरला रवाना होणार आहे। या संदर्भातली विश्वसनीय काही अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर आता आपण बघतोय प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक करण्यात येईल। त्या संदर्भात जेव्हा बातम्या आल्या त्यानंतर मात्र प्रशांत कोरटकर जो आहे तो त्या ठिकाणी गायब झालेला आहे। त्यामुळे निश्चितच आहे या संदर्भात आता पोलीस कशा पद्धतीने त्यांचा शोध घेणार, कोल्हापूरचं पथक जे आहे ते नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर त्यानंतर कशा पद्धतीने त्यांचा शोध घेणार आणि त्यांना अटक करणार हे देखील पाहणं गरजेचं। मात्र आताच्या घडीला एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे प्रशांत कोरटकर आजच्या या सुनावणीनंतर त्यांचा जामीन ज्यावेळी नामंजूर झाला त्यानंतर मात्र घरातून तो गायब झालेला आहे। त्यामुळे पोलीस जे आहे ते आता कशा पद्धतीने या सगळ्या प्रोसेस जे आहे ते पूर्ण करणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। बरोबर, अटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे, मात्र आता अटक प्रत्यक्षामध्ये कधी होते हे आपल्याला बघायचं आहे। धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। न्यायालयानं सुद्धा, न्यायदेवतेनं सुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे, त्यामुळं असं विकृतीकरण करणारा, महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे, याला तातडीनं पोलिसांनी कुठल्या बिळात बसला असेल तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे। हा एकटाच आहे का की ह्याच्या पाठीमागं कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं, या सगळ्याचा तपास पोलिसांनी आता करायला पाहिजे। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। पुन्हा आपल्याला 7 दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली। त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत, त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता, इथे तशी परिस्थिती नाही आहे, त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही त्याला जामीन द्यायचा नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल। ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे।